लाओ सब लाओ, मेरे 70 रुपए नुकसान होएगा। 70 रुपए का किसान का 70 रुपए का नुकसान दे रहे तुम, लूट रहे। तुम पूरा मेरे मतदारसंघ का जो पंचनामे है सब लेके आओ, अभी कब लेके आते तो, नहीं तो तुम्हारे आदमी आकोले में नहीं बचेंगे, इतना ख्याल में रखना। यहां नहीं रुकनी हो। सपोर्ट मतलब किसान के जान ले रहे क्या तुम? अरे 70 रुपए, 70 रुपए, 50 रुपए, 200 रुपए ईमा डाल रहे क्या तुम किसान को? पूछो ना कितना ये तुम्हारा, हमको पूछो कितना डाला है, ये पूछो। स्क्रीनशॉट दाखवा बरं, बोला ना तुम्ही। जवळपास 400 ते 450 शेतकरी आज विमा कंपनीच्या बैठकीला उपस्थित होते आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये तक्रारी दिल्या आणि पुराव्यानिशा सादर सुद्धा केले। अनेक शेतकऱ्याला कोणाला 70 रुपये, कोणाला 50 रुपये, कोणाला 200 रुपये अशा पद्धतीनं विमा हा शेतकऱ्याला देण्यात आला। म्हणून आज त्या संदर्भात एक बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये जर ह्या शेतकऱ्याला तात्काळ जर न्याय दिला नाही तर विमा कंपनीवाल्याला आम्ही ह्या जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी तंबी आज ह्या बैठकीमध्ये देण्यात आली। आणि पुन्हा 18 तारखेला बाळापूर तालुक्यामध्ये एक बैठक पुन्हा विमा कंपनीची आणि शेतकऱ्याची, ज्या शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील यांची 18 तारखेला एक बैठक ठेवली आणि 20 तारखेला पातूर तालुक्यामध्ये बैठक ठेवली। आणि ह्या सर्व विमा कंपन्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या विमा कंपन्या आहे आणि या विमा कंपनीच्या लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की केंद्र सरकारनं जो शासन निर्णय बदलला त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे आणि केंद्र सरकारनं जो शासन निर्णय बदलला हा फक्त विमा कंपन्याचा फायदा कसा होईल आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोन ठेवून विमा कंपनीचा जो शासन निर्णय केंद्र सरकारनं बदलला त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।